होईना पण एक सुंदर आयोजन ह्या नवसाईच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण होताना पाहतोय। सर्वांचं विशेष कौतुक करतोय आणि अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथमतः दीप प्रज्वलन होईल। आदरणीय सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। दोन्ही संघाचे खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित राहतील मुख्य मैदानामध्ये। बाकीचे सर्व जण असतील ते मात्र मैदानाच्या बाहेर येतील, फक्त खेळाडूच मैदानामध्ये उपस्थित राहतील। कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सन्माननीय प्रणयजी कासार तसेच माजी उपसरपंच ग्रामपंचायत भाताणे प्रणयजी कासार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतो एक अनमोल रत्न आहे नवसाई गावातील धरमशीलजी पाटील त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथमतः आपण पाहणार आहोत की दीप प्रज्वलन तसेच पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून या क्रिकेटच्या महासंग्रामाची सुरुवात होईल। तर गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा। आजपासून सुरू होणार आहे हा क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामाचं दीप प्रज्वलन या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय। मी नवसाई गावचं अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय धरमशीलजी पाटील साहेब आपणास विनंती असेल की आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीला तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या क्रिकेटच्या महासंग्रामाची सुरुवात आपण करणार आहोत। आदरणीय सन्माननीय सदानंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाला पुष्पहार अर्पण केला जातोय। गणपती बाप्पा विघ्नहर्ता सुखकर्ता दुःखहर्ता अशा गणपती बाप्पाला या ठिकाणी आराधना केली जाते। कारण प्रार्थना म्हणजे एक आर्त हाक आहे, प्रार्थना म्हणजे एक हृदयातील स्पंदने आहेत, कंपने आहेत आणि याच हृदयातून आर्त हाक या ठिकाणी भगवंताला आपण मारली जातोय की आजपासून सुरू होणारा हा जो महासंग्राम आहे या महासंग्राम अतिशय विघ्न अगदी आनंदामध्ये पार पडू दे, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकजुटीचा या ठिकाणी विजय होऊ दे आणि त्याचंच प्रतिकात्मक पूजन या ठिकाणी आपण होताना पाहतोय। आदरणीय सन्माननीय धरमशीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातो। गणपती बाप्पा या ठिकाणी श्रीफळ वाढवणे म्हणजेच वृद्धी होणे आणि ह्या आजपासून सुरू होणाऱ्या क्रिकेटसाठी या क्रिकेटची वृद्धी होऊ दे, आमच्यातील एकजुटीची वृद्धी होऊ दे आणि त्यासाठीच हे श्रीफळ वाढवून औपचारिक उद्घाटन या ठिकाणी मात्र झालेले। मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आपण मुख्य मंचावरून विकेटकडे यायचं आहे। आदरणीय सन्माननीय सभापती साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। वसई पंचायत समितीचे विद्यमान सभापती सन्माननीय अशोकदादा पाटील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व खानिवडे गावातील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते। मी त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण या क्रिकेटच्या महासंग्रामाचं औपचारिक उद्घाटन करण्यासाठी क्रिकेटची देवता यष्टी यांचं पूजन करण्यासाठी आपण मैदानामध्ये यायचं आहे। आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील यांचं सुद्धा आगमन होते। विद्यमान सभापती पंचायत समिती वसई तसेच ग्रामविकास शिक्षण संस्था खानिवडे चे विद्यमान सहकार्यवाह यांचं मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय। तसेच साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी मुख्य विकेटकडे यायचं आहे। आपण पाहतो आदरणीय सन्माननीय सर्व मान्यवर प्रणयजी कासार, रवींद्रजी पाटील तसेच धरमशीलजी पाटील, सदानंदजी पाटील, दीपक कुडूला पाहतोय आपण, वैभव पाटीलला पाहतोय मुख्य फ्रेम मध्ये येताना, कल्पेश कुडू आहे, प्रशांत पाटील आहे,
तसेच आदरणीय सन्माननीय अगदी मंद मंद पावलांनी या ठिकाणी मुख्य विकेटकडे येताना पाहतोय सन्माननीय अशोकदादा पाटील. दोन्ही संघांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जातील मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि तत्पूर्वी मात्र क्रिकेटची देवता, कारण ज्याने मला मोठं केलेलं आहे त्यांचं म्हणजेच त्या साधनांचं या ठिकाणी पूजन होणे आवश्यक आहे. या ठिकाणी भगवंताला सुद्धा आपण आराधना करूया, भगवंताला हाक देऊया की भगवंता शुद्ध हेतूने या सुरू केलेल्या क्रिकेटच्या महासंग्रामाची सुरुवात आम्ही तुझ्या प्रार्थनेने करत आहोत. सन्माननीय मान्यवर उपस्थित होताना आपण पाहतोय एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार मात्र दूर करते. हाच अंधार दूर करण्यासाठीच एक प्रयोजन आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं या ठिकाणी पूजन होताना पाहतोय. तसेच श्रीफळ वाढवून या ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामाचा उद्घाटन केलं जाईल. श्रीफळ वाढवला जाईल सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते. अतिशय सुंदर नियोजन आपण पाहतोय आणि याचं थेट प्रक्षेपण नितेश पाटील अँड कंपनी पाटील नेटवर्क्स अगदी पालघर जिल्ह्यातील एक ब्रँड बनलेला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण पाहतोय. यस, नक्कीच अगदी 1 लाख सबस्क्राईब अगदी थोड्याच वेळात होतील आणि त्यांना खात्री आहे की हे नवसेचं जे क्रिकेट सुरू आहे या नवसेच्या गावात जे क्रिकेटचं आयोजन आहे आणि त्याच्याच माध्यमातून मात्र 1 लाख सबस्क्रायबर होतील. आतापर्यंत 99,683 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आनंद आहे की या पालघर जिल्ह्यातील या हस्तीचं पहिलं चॅनल असेल जे 1 लाख सबस्क्रायबर असतील. आपण जाऊया मुख्य मैदानामध्ये काय घडते त्या ठिकाणी. आपण पाहतो आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जात आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उद्घाटन या ठिकाणी विकेटचं उद्घाटन करतायत सन्माननीय मान्यवर अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं विशेष कौतुक आहे. तदनंतर आपण पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रणयजी कासार यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. श्रीफळ अगदी बाहेरून टणक असतो, आतमध्ये पाहिलं तर मृदुता असते आणि तीच मृदुता या ठिकाणी श्रीफळ वाढवून पुन्हा एकदा उद्घाटन केलं जाते. रवींद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जात आहे. अगर नर अपने करनी करे तो नर का नारायण बन जाए हेच प्रतीक या ठिकाणी श्रीफळाच्या माध्यमातून आपण पाहतोय. कमलाकरजी पाटील ज्यांच्या माध्यमातून मैदान आपणास उपलब्ध झालेलं आहे, कमलाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातोय. तदनंतर मान्यवरांना विनंती असेल की आपण या दोन्ही संघांना शुभेच्छा प्रदान करायच्या आहेत. पहिलाच उद्घाटनाचा सामना आपण पाहणार आहोत. यंग स्टार भामटपाडा वर्सेस मेढे. दोन्ही संघ सज्ज आहेत. प्रथमतः नाणेफेकीचा कौल केला जाईल. वसई पंचायत समितीचे विद्यमान सभापती सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघाचे कर्णधार मैदानामध्ये सज्ज आहेत. यास हस्तांदोलन केलं जाते कारण हे एकजुटीचं बळ म्हणजेच हे क्रिकेट आहे आणि ही मैत्रीची भावना बंधुत्वाची भावना जोपासावी यासाठीच या ठिकाणी आयोजन केलं जाते. कॉइन स्पिन होतोय आणि या ठिकाणी फक्त हात वरती करायचा. कोणी टॉस जिंकलेले यस मेढे संघाने या ठिकाणी विन द टॉस. दोन्ही संघांना शुभेच्छा प्रदान करायच्या आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा प्रदान करायच्या आहेत. मेढे आणि यंगस्टार भामटपाडा असा हा उद्घाटनाचा सामना या ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामातील पहिला सामना सजणार आहे. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होईल. तत्पूर्वी मात्र मान्यवर त्यांना शुभेच्छा देतात कारण शुभेच्छा ही ऊर्जा आहे, शुभेच्छा ही ताकद आहे. एकमेकांना पुढे जाण्याची प्रेरणा या शुभेच्छेच्या माध्यमातून मिळत असते आणि त्याच शुभेच्छा या ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामाच्या माध्यमातून आजच्या दिवसापासून सुरू होणारा महासंग्राम आहे आणि या महासंग्रामासाठीचा उद्घाटनाचा सामना यंगस्टार भामटपाडा वर्सेस मेढे असा सजणार आहे आणि त्यांना शुभेच्छा प्रदान करतात. सन्माननीय आपण पाहतोय सदानंदजी पाटील आहेत, धरमशीलजी पाटील आहेत, प्रणयजी कासार आहेत,
रवींद्रजी पाटील मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, म्हणजे नक्कीच गोलंदाजी केली जाईल आणि प्रणय कासार या ठिकाणी फलंदाजी करून उद्घाटन करतायत. यस, पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातो, एक फटकेबाजी केली जाते. प्रणय कासारींचं ते वैशिष्ट्य आहे. क्षेत्र कोणतंही असू दे, अगदी सामाजिक कार्य असू दे, राजकीय क्षेत्र असू दे, सांस्कृतिक कार्य असू दे, फटकेबाजी मात्र चौफेर करतायत आणि त्याचंच पृथक्करण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मास्टर क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. आणि वय जास्त झालं, मोठं झालं तरी काय झालं, माझ्यामध्ये अजूनही क्रिकेटची जिद्द आहे. क्रिकेट खेळण्याचा मी मनमुराद आनंद या ठिकाणी घेत असतो. आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवर अगदी मंद मंद पावलाने आपणास विनंती करतो की या आपण मुख्य मंचावरती विराजित होऊया आणि ह्या क्रिकेटचा पहिल्या सामन्याचं अगदी मनमुराद आनंद घेऊया. पहिला सामना सजणार आहे मेढे वर्सेस यंगस्टार भामटपाडा आणि यासाठी तर निर्धारित 5 षटकांचे सामने असतील आणि या 5 षटकांमध्ये पहिली 2 षटकं ही मात्र कंपल्सरी पॉवर प्लेची असणार. कल्पेशजी चौधरींना सुद्धा आपण पाहतोय, तसेच संजूदादा पाटील एक चांदेप गावातील अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत. कारण लग्न कार्य आहे चांदेप गावात माहिती आहे आणि त्या ठिकाणी लग्न कार्यासाठी निश्चित वेळ झाला असेल आणि तदनंतर मात्र अगदी या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये उपस्थित होताना आपण पाहतोय नंदकुमार पाटील सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. योगेशजी कुडू ग्रामपंचायत विद्यमान सदस्य, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती विराजित होऊया. कल्पेशजी चौधरी समवेत आहेत, वेलकम. कल्पेशजी चौधरी, प्रणयजी कासार, अशोकदादा पाटील साहेब आपलं सुद्धा वेलकम करतोय. योगेश कुडू आहेत, तदनंतर आपण पाहतोय धरमशीलजी पाटील, रवींद्रजी पाटील,